Welcome, students. Today we are going to learn a new chapter which is given on page number 74. 74 पान नंबरवरती सर्व विद्यार्थ्यांनी पाहणे. The name of the lesson is World Heritage 2.6 World Heritage HERITAGE. World Heritage means जागतिक वारसा किंवा वारशांचे विश्व. जागतिक वारसा म्हणजे काय, तर आपण ज्या जगामध्ये राहतो, आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टी निर्माण करून ठेवल्या किंवा काही बाबी या निसर्गनिर्मित निर्माण होतात आणि तो भाग त्या देशामध्ये येतो, म्हणून तो भाग त्या देशाचा एक जागतिक ठेव किंवा तो एक वारसा असतो का जो अनेक लोकांना आश्चर्यचकित करतो. मग असे भारतामधले वर्ल्ड हेरिटेज जर तुम्ही पाहिले, जगातील 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणजे ताजमहाल, माउंट एव्हरेस्ट शिखर असेल, वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्या असतील, अशा प्रकारचे काही ऐतिहासिक किंवा निसर्गस्थळे जे ज्या देशामध्ये जास्त असतात त्या देशांकडे जगातील पर्यटकांचा ओढा हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. तसाच काहीसा भाग या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. द चॅप्टर वर्ल्ड हेरिटेज provides information about the world heritage sites. या पाठामध्ये जागतिक वारसा स्थळांची माहिती आपणास मिळणार आहे. मानव जातीला एक सांस्कृतिक म्हणजे आपल्या पूर्वजांनी तयार केलेली आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण, सांस्कृतिकदृष्ट्या नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये प्रदान करणाऱ्या स्थळांना जागतिक वारसा स्थळे म्हणून संबोधलं जातं. दुसरा प्रश्न निर्माण होतो, जागतिक वारसा स्थळं किंवा ठिकाणं हे कोण निश्चित करतं? तर सरळ सोपं साधं याचं उत्तर आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती, जागतिक स्तरावरती युनेस्को UNESCO म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन अशा प्रकारची एक संस्था आहे. ही संस्था जागतिक वारसा स्थळे म्हणून ती घोषित करते. तर या पाठामध्ये आपल्याला अशाच काही जागतिक वारसा स्थळांची माहिती मिळणार आहे. तरी या धड्यामध्ये जो भाग बॅकग्राऊंड नॉलेजला दिलेला आहे तो तुम्ही आता ध्यानपूर्वक ऐकला असेलच. यानंतर
वॉर्मिंग अपचा एक भाग आहे, त्यामध्ये चिटचॅट मधील पहिला आय कॅन टॉक अबाउट द वर्ल्ड हेरिटेज. आय कॅन टॉक अबाउट द वर्ल्ड हेरिटेज. मी जागतिक वारसा स्थळाविषयी किंवा जगाविषयी बोलू शकतो. ईच स्टुडंट एक्सपेक्टेड हिज ओन आन्सर. अपेक्षा अशी आहे का सर्व मुलांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळे उत्तरं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्टुडंट्स आर एक्सपेक्टेड टू अटेम्प्ट टू गिव्ह प्रॉपर अँड करेक्ट आन्सर. परंतु अशी शक्यता थोडीशी कमी वाटते कधी कधी. म्हणून दिलेलं ध्यानपूर्वक ऐका, त्यामध्ये स्वतःचं काही टाकण्याचा प्रयत्न करा. कम टू द पॉईंट. आय कॅन टॉक अबाउट द वर्ल्ड. मी जगाविषयी बोलू शकतो. फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8 स्टुडंट्स. Each group should select any one continent and share the following information about each. मुलांचा गटामध्ये विभागणी होईल. ईच ग्रुप, प्रत्येक गट, शुड सिलेक्ट एनी वन कॉन्टिनंट. CONTINENT. कॉन्टिनंट म्हणजे खंड. हाऊ मेनी कॉन्टिनंट्स आर इन द वर्ल्ड. जगामध्ये किती खंड आहेत? करा विचार. देर आर 7 कॉन्टिनंट इन द वर्ल्ड. पहिले 6 होते आणि नव्याने एक शोध लागला 80च्या दशकाच्या पूर्वी. त्याचं नाव आहे अंटार्क्टिका कॉन्टिनंट, विच इज फुल ऑफ आईस अँड स्नो. का जो बर्फाने आणि हिमाच्छादितनी तो भाग गच्च भरलेला आहे. असं 4-6 मुलांचे 1-1, 2-2 गट होतील. त्या गटातील प्रत्येक गटातील एका मुलाने एका खंडाबद्दल बोलावयाचं आहे. मग तुम्ही आता निवडला एखादा आशिया खंड किंवा युरोप खंड किंवा आशिया, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया खंड. असे खंड निवडल्यानंतर त्या खंडामधील इम्पॉर्टंट सिटीज, म्हणजे आशिया खंडातला एक देश नाही घ्यायचा आपण, तर आशिया खंडामध्ये आलेले महत्त्वाची शहरं, साईट सीइंग प्लेसेस ऑफ टुरिस्ट इंटरेस्ट. आता साईट सीइंग म्हणजे यामधील महत्त्वाची पर्यटन स्थळं, फूड स्पेशालिटी, क्युझिन म्हणजे यातील खाद्यपदार्थ, म्हणजे त्या खंडामध्ये सर्वसामान्य पद्धतीने कोणकोणते खाद्यपदार्थ खाल्ले जातात किंवा लोक त्याला आवडीने खातात. जसं आशिया खंडामध्ये भारत असेल, चीन असेल, अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, ब्रह्मदेश असेल, म्यानमार असेल, श्रीलंका असेल, असे जे काही 5-7, 10-11 राष्ट्र आहेत, या राष्ट्रांची फूड स्पेशालिटी आहे. त्या खंडातलीच फूड स्पेशालिटी, खंडामधील देशांची फूड स्पेशालिटी, देशातील राज्यांची फूड स्पेशालिटी आणि राज्यातील जिल्ह्यांची एक वेगळी असते, जिल्ह्यातील तालुके थोडीशी वेगळी असते आणि आपल्याकडं आणखी वेगळी असते. तर फूड स्पेशालिटी. त्याचबरोबर वाईल्ड लाईफ, म्हणजे त्या खंडामध्ये वाईल्ड लाईफ म्हणजे रानटी जीवन, म्हणजे कोणकोणत्या पद्धतीचे प्राणी आढळतात.
जसं की आशिया खंडामध्ये पांढरा वाघ, पांढरा सिंह आणि तांबूस रंगाचा हत्ती हा विशेषत्वाने पाहावयास मिळतो. तर याच खंडामध्ये पाकिस्तानसारखा एक देश आहे का ज्या देशामध्ये एकही वाईल्ड लाईफ नाही. त्याचबरोबर डिफरंट टाईप्स ऑफ रिजन अँड व्हेजिटेशन, त्या आशिया खंडामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ रिजन प्रदेश अँड व्हेजिटेशन वनस्पती, सो अल्सो ह्युमन लाईफ, त्या खंडामधील मानवी जीवन. कम टू द पॉइंट. आय कॅन टॉक अबाउट द वर्ल्ड. मी जगाविषयी बोलू शकतो. एव्हरी स्टुडंट आर एक्सपेक्टेड टू गिव देअर ओन आन्सर, बट वी try our level best to give smart answer. For example, we selected Africa as a continent. आफ्रिका खंड आपण निवडू आणि निवडल्यानंतर त्यामधल्या इम्पॉर्टंट सिटीज, साईट सीइंग, फूड स्पेशालिटी, वाईल्ड लाईफ, डिफरंट टाईप्स ऑफ रिजन अँड ह्युमन लाईफ, या 6 मुद्द्यावरती आपल्याला बोलायचे. मग आता वर्गपाठाची वही, पेन, खाली पॅड ठेवून छानपैकी ऐका, समजून घ्या आणि ऐकता ऐकता लिखाण करा. चिटचॅटवर नाव टाकलं. नंबर 1, आय कॅन टॉक अबाउट द वर्ल्ड, 2 टिंब मारले. पुन्हा खाली 1 लाईन सोडली. मध्यभागीवर नाव टाकलं. कॉन्टिनंट, 2 टिंब, आफ्रिका. पुन्हा 1 वेळ सोडली. नंबर 1, इम्पॉर्टंट सिटीज, डॅश, त्याच्या खालच्या ओळीला जोहानिसबर्ग, नैरोबी, NAIROBI, जोहानिसबर्ग, JOHANNESBURG, म्हणजे इम्पॉर्टंट सिटीजमध्ये जोहानिसबर्ग, नैरोबी, केप टाऊन, CAPTOWN, स्वल्पविराम, दार्स सालेम, DARES, दार्स सालेम, SALAAM. These are the important cities of Africa. Number 2, sightseeing places of tourist interest, 2 टिंब, डॅश. तर तिथं टुरिस्ट इंटरेस्ट म्हणून काय काय पाहावयाला योग्य आहे. तर क्रुगर, CR किंवा KRUGR, क्रुगर नॅशनल पार्क, स्वल्पविराम, व्हिक्टोरिया फॉल्स, स्वल्पविराम, पिरॅमिड्स ऑफ गिझा, PYRAMIDS, पिरॅमिड्स ऑफ गिझा, मोरक्को, माउंट झॅन्झिबर, MOUNT ZANZIBAR, Zanzibar. These are the sightseeing tourist. Number 3, food speciality, cuisine, म्हणजे खाद्यपदार्थ, 2 टिंब दिले. खाली 1 वेळ सोडली.
फुफ्फू, FU फुफ्फू नावाचं खाद्यपदार्थ, आपल्याकडची आमटी असावी. फुफ्फू. मेंडाझी, MANDAZI, मेंडाझी, बहुतेक आपल्याकडचा डोसा असावा. जोलूफ राईस, आपल्याकडचे वरण भात असावा. बिर्याणी. आणि शेवटचं पिरी पिरी सॉस, PIRI, पिरी पिरी, PIRI, पिरी पिरी सॉस, आपल्याकडचं बहुतेक पिठलं असावं. ठीक आहे. वाईल्ड लाईफ म्हणजे जंगली जीवन. तर इन आफ्रिका वाईल्ड लाईफ 2 टिंब डॅश मारा. वाईल्ड लाईफ जंगली जीवन. आफ्रिकन एलिफंट, टॉल जायंट अशा प्रकारचे एलिफंट, त्याला आपण टस्कर म्हणतो, मखान्स म्हणतो, एलिफंट म्हणतो, आफ्रिकन टॉल एलिफंट म्हणतो. नंबर 2 रायनासरस, RHINOCEROUS, रायनासरस. हिपोपटमस, HIPPOPOTAMUS, हिपोपटमस, पानघोडा. वाइल्ड बीस्ट, WILDEBEAST, वाइल्ड बीस्ट, जंगली अस्वल. झेब्राज, जिराफ, GIRAFFE, and antelope. These are the wild animals in Africa we find. Number 5 different types of region and vegetations. In Africa we find different types of vegetation. हा मुद्दा टाका, 2 टिंब द्या, डॅश मारा, खालच्या वळी लिहा. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, TROPICAL RAINFOREST. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मीन्स समशीतोष्ण कटिबंधामध्ये वाढणारे जंगल. ग्रासलँड्स, गवताळ भूमी. सहारा डेझर्ट, सहारा वाळवंट. कलहरी डेझर्ट, कलहरी वाळवंट. नामीब डेझर्ट, नामीब नावाचं वाळवंट. हे झाले डिफरंट टाईप्स ऑफ रिजन अँड व्हेजिटेशन्स. शेवटचा मुद्दा आला ह्युमन लाईफ, मानवी जीवन. 9 मानवी जीवन. तर या आफ्रिका खंडामधलं मानवी जीवन कसं आहे, तर हे 2 टिंब द्या, डॅश मारा, खालच्या ओळीला. द पॉप्युलेशन ऑफ द कॉन्टिनंट इज अबाउट 1 बिलियन. जवळजवळ 1 बिलियन, 1 अब्ज एवढी या खंडाची लोकसंख्या आहे, का जी आपल्याकडं एकट्या भारतात आहे. They belong to various tribes and cultures. It means we find in Africa many types of tribes and cultures. वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक जीवन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जमाती. ख्रिश्चॅनिटी, CHRISTIANITY, ख्रिश्चॅनिटी. इस्लाम and other native religions are followed by the people, and the majority of the population resides in the rural area. It means majority of the people live in rural area or countryside area. So also
द सिटीज आर ग्रोईंग फास्ट. तेथील शहरंसुद्धा झपाट्याने वाढत आहेत. इथपर्यंत कळालं. आपण पाहिलं आय कॅन टॉक अबाउट द वर्ल्ड. आता जे आपण 6 ते 8 गट मुलांचे तयार केलते त्या गटामधला नाऊ ईच ग्रुप रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम द प्रिव्हियसली फॉर्म्ड ग्रुप should narrate the information to the class using